यांच्यासाठी खुर्ची ठेवण्यात आलेली आहे। रोहित पवार सुद्धा गौतम अदानी यांना रिसीव्ह करण्यासाठी किंवा स्वागत करण्यासाठी आलेले दिसतायत। विद्याप्रतिष्ठानच्या कार्यक्रमामध्ये आज गौतम अदानी उपस्थित राहणार आहेत आणि सर्व पवार कुटुंब देखील। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती। योगेश, बारामतीमध्ये दाखल झालेत गौतम अदानी, आणखी काय माहिती द्याल? उद्योगपती गौतम अदानी बारामती विमानतळावरती दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार रोहित पवार हे देखील बारामती विमानतळावरती उपस्थित आहेत आणि बारामतीतल्या विद्या प्रतिष्ठानच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या नूतन वास्तूचं उद्घाटन गौतम अदानी यांच्या हस्ते पार पडणार आहे। मात्र या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंबीय आज एकाच मंचावरती येणार आहे। आपण पाहू शकतो अजित पवार आणि गौतम अदानी हे आता विमानतळाच्या बाहेर पडलेले आहेत आणि एकाच गाडीतून आता गौतम अदानी आणि अजितदादांचा प्रवास होण्याची शक्यता आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी यापूर्वी देखील दिल्लीमध्ये गौतम अदानी हे शरद पवारांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याच कार्यक्रमाला अजित पवार देखील उपस्थित होते। आणि आता आपण पाहू शकतो की अजित पवार हे गौतम अदानी यांच्या गाडीत बसलेले आहेत आणि एकत्र हा प्रवास होताना आपल्याला पाहायला मिळतोय। रोहित पवार देखील याच गाडीत बसताना पाहायला मिळतात आणि ज्या पद्धतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जी काही नूतन वास्तू आहे त्या वास्तूला गौतम अदानी यांच्याकडून CSRच्या माध्यमातून जवळपास 25 कोटी रुपयांचा निधी हा देण्यात आलेला आहे। आणि आपण पाहू शकतो रोहित पवार या गौतम अदानी यांच्या गाडीचं स्वारथ्य करताना आपल्याला पाहायला मिळतात। यापूर्वी देखील ज्यावेळी गौतम अदानी बारामतीत आले होते त्यावेळी देखील रोहित पवारांनीच या गौतम अदानींच्या गाडीचं सारथ्य केलं होतं आणि आज देखील आपण पाहू शकतो पुढच्या सीटवर अजित पवार आणि मागच्या सीटवर गौतम अदानी आणि त्यांच्या पत्नी प्रीती अदानी देखील उपस्थित आहेत आणि थोड्याच वेळात गदिमा सभागृह या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडणार आहे। आपण पाहू शकतो दोन्ही जे काका पुतणे आहेत अर्थात अजित पवार आणि रोहित पवार हे पुढच्या सीटवरती त्याच्या पाठीमागे गौतम अदानी आहेत आणि गौतम अदानींची खरं तर महत्वाची भूमिका असणार आहे का हा देखील प्रश्न विचारला जातो। कारण दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची जी चर्चा आहे आणि त्या चर्चेला देखील आज एक महत्व प्राप्त झालेलं आहे। कारण कार्यक्रम संपल्यानंतर या संपूर्ण पवार कुटुंबियांचं आणि गौतम अदानी यांचं एकत्रित स्नेहभोजनाचा कार्यक्रम देखील पवारांच्याच गोविंदबाग निवासस्थानी पार पडणार आहे आणि या स्नेहभोजनाच्या वेळी नेमकी काही चर्चा होते का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरपालिकेमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवणार अशा पद्धतीच्या चर्चा या गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या। मात्र पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादीच्या युती फिसकटल्याचं हे यापूर्वीच शरद पवार गटाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। मात्र आज या युती संदर्भात काही तोडगा निघतो का हे बघणं महत्वाचं असणार आहे। कारण आज जी चर्चा आहे ती आज या बारामतीमध्ये त्यावर कदाचित तोडगा काढला जाऊ शकतो किंवा त्यावरती निर्णय देखील घेतला जाऊ शकतो। कारण अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये थेट या युती संदर्भात आज चर्चा होण्याची शक्यता आहे। निवडणुकीच्या निमित्ताने जरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्या तरी या पुढच्या काळात देखील दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का हे देखील महत्वाचं आहे। आजची ही जी काही भेट आहे ती खूप महत्वाची मानली जात आहे आणि त्यामुळे आज या संपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्ताने अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंबीय आणि गौतम अदानी हे एकत्र येताना पाहायला मिळतात आणि हा संपूर्ण सोहळा पार पडल्यानंतर या संपूर्ण सगळ्या नेत्यांमध्ये आणि पवार कुटुंबियांमध्ये नेमकी काय चर्चा होते हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे। कारण दिल्लीत देखील अजित पवार हे दाखल झाले होते। नागपूर अधिवेशनातून थेट दिल्लीमध्ये गेले होते आणि दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित होते। यावेळी देखील संपूर्ण पवार कुटुंबीय आणि एकूणच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बडे नेते अर्थात प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे देखील या स्नेहभोजनाला त्यावेळी उपस्थित होते। त्यामुळे त्यावेळी देखील याच राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरती चर्चा झालेली आहे अशी देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे। कारण योगेश या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। तर आपण दृश्य बघितली एक्सक्लुझिव्ह TV9 मराठीवरती। बारामती विमानतळावरती गौतम अदानी यांचं आगमन झालं।
त्यांना रिसीव्ह करण्यासाठी, त्यांचं स्वागत करण्यासाठी स्वतः अजित पवार आणि रोहित पवार होते. गौतम अदानी हे सपत्नीक बारामतीमध्ये आलेले आहेत विद्याप्रतिष्ठानच्या कार्यक्रमासाठी.